छगन भुजबळ यांनी पवारांची अचानक भेट घेतल्यानं खळबळ। आरक्षणाच्या मुद्द्यावर पवार मुख्यमंत्र्यांशी बोलायला तयार। भेटीनंतर भुजबळांची माहिती। विधानसभेसाठी अजित पवारांची राष्ट्रवादी ॲक्शन मोडवर। सर्वच्या सर्व 288 जागांचा सर्वे करणार। लोकसभेत सर्वेवर बोट ठेवणाऱ्या भाजपला अजितदादांचं उत्तर। आगामी विधानसभा निवडणुकीत नवाब मलिक ही उमेदवार असतील, अजितदादांचं स्पष्टीकरण। जागा वाटपात 2019 मध्ये राष्ट्रवादीने जिंकलेल्या 54 जागांवर अजितदादा दावा करणार। विशाळगडावरील अतिक्रमणावर हातोडा। शिवप्रेमींच्या आक्रमक पवित्र्यानंतर सरकारकडून कारवाई। खासदार शाहू महाराज उद्या विशाळगडाची पाहणी करणार। विशाळगडावरील दगडफेकी प्रकरणी 21 जणांना अटक। संभाजीराजेंविरोधात गुन्हा दाखल की नाही याबाबत स्पष्टता नाही, तर अतिक्रमण विरोधी कारवाईला जातीय रंग देऊ नये, संभाजीराजेंचं आवाहन। उद्धव ठाकरेंचा विश्वासघात झाला, ते पुन्हा मुख्यमंत्री झाल्याशिवाय दुःख हलकं होणार नाही। ज्योतिर्मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंदांचं वक्तव्य। मातोश्रीवर घेतली उद्धव ठाकरेंसह कुटुंबियांची भेट। कोकण रेल्वेच्या रुळावर कोसळलेली दरड हटवण्याचं काम पूर्ण। मांडवी एक्सप्रेस खेड स्थानकातून रवाना। पुण्यातल्या काशीबाई नवले मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेताना पूजा खेडकर होत्या पूर्णपणे फिट। फिटनेस सर्टिफिकेटमधनं बाब उघड। ओबीसी कोट्यातून दिली तब्बल 9 वेळा यूपीएससी परीक्षा। नाशिकमध्ये पर्यटकांच्या मूर्खपणाचा कहर। मनाई असतानाही गेले होते अंजनेरी पर्वताच्या माथ्यावर। अखेर वन विभागाकडून सुटका। तिहार जेलमध्ये मुक्कामी असलेल्या अरविंद केजरीवाल यांचं वजन 8.5 किलोंनी घटलं। आपचा दावा, घरातून जेवण मग वजन कसं घटलं, भाजपकडून चौकशीची मागणी। आषाढी एकादशीसाठी देवाचा खास पोशाख थेट बंगळुरूतून। विठुरायाला सिल्कचं सोहळं, तर रुक्मिणी मातेला भरजरी सिल्कची नऊवारी साडी। संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं वाखरीमध्ये गोल रिंगण। ज्ञानेश्वरांची पालखी पंढरपूरच्या वेशीवर। आजचा मुक्काम वाखरीत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।